माझं नाव रंजना राजविक्रम कोरडे आणि मी भायगावांवरून आलेली आहे आणि मी येणूरकरांच्या दिंडीमध्ये आलेली आहे आणि आमच्या गावातली परंपराच आहे की आम्ही यांच्या दिंडीत येतो आणि ही पालखीच्या मागे 6 नंबरची दिंडी आहे. तर आमच्या गावातली पण खूप जण आहेत, 8-10 महिला तर गावातून पायी आलेल्या आहेत आमच्या गावातून आणि पायी चालत आल्या त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर नाहीत पण त्याच आलेल्या आहेत. त्यांचे वयोगट पण 50 पर्यंत आहेत, चालतात. काहीचे गुडघे दुखते पण त्या पण चालतात. पहिलीच वारी आहे तुमची? माझी पहिलीच वारी आहे. काय काय विचार करून असं वाटलं की आपण वारीला जायला पाहिजे? चला बाबा, एवढे खूप वयाचे लोक दिंडीत जात आहे आणि आपल्या वडिलोपरिचित लोकांनी पण दिंडी केलेली आहे. वडिलांनी दिंडी केली तर मग आपण त्याची परंपरा ठेवायलाच पाहिजे ना समोर. त्यासाठी आम्ही ही पायी दिंडी आम्हाला यावंसं वाटलं आणि खूप सोहळ्याचं सांगतात ना, खूप सोहळा चांगला आहे. विठू माऊलीचे खूप गुणगान गातात लोक. त्यासाठी मग आम्हाला पण घरीच कुतूहल वाटायचं आपण यायला पाहिजे, त्यामुळं आम्ही आलो दिंडीत. तुम्ही काय सांगा? माझं नाव सविता रमेश लोटे. मी पण भायगावूनच आलेली आहे. इतके सगळेजण, इतके वयोगटाचे माणसं निघले, महाराज घरी आले. म्हणजे असं कुठंतरी अंतकरण भरून आलं की जावा. पण फॅमिलीमध्ये एक मुलगा एक मुलगी, डब्याची सोय नव्हती, पण मग कुठंतरी शेजारणीकडं सांगितलं आणि आले. त्याचीच कृपा, त्यांनी मला इथपर्यंत आणलं. जितकं माझ्याच्यानं होतंय तितकी सेवा करीन मी आणखी, जोपर्यंत आहे दिंडीत तोपर्यंत. वारकऱ्यांची सेवा करतात का मग दिंडीत चालतात? हो हो सगळ्या वारकरी. हो, सगळ्या वारकऱ्यांची. कसा अनुभव आहे? पुढे काय करावं वाटतं? इथून पुढच्या पालखीत यावं वाटतं? हो, हा? खूप म्हणजे असं घरची कुठलीच आठवण येणार नाही, फक्त हरिनाम विठूचंच नाम घ्यावं असं वाटतंय. आणि महाराज लोकांची तर साथ आहेच आणि खूप मंजूर साथ आहे. खूप दिवसाचे अनुभविक आहेत, म्हणजे खूप वयोगट झालं त्यांचं पण. आणि काही महिला तर आमच्या तिथून म्हणजे 1 तारखेपासूनच आलेले आहेत. त्यांचं ते उत्साह, त्यांचं ते असं बघून असं वाटत होतं की आपण पण जावंच.